जेवण झालं की शेतात जायचं. हो हो मी तालुक्यात चाललाय. ये रे भाऊ एक खेळ मारी देता. शेतात चालला होता तुटी गेली ती तळक बिडी दे. अरे आता फेक ना मदन भाऊ ही चप्पल. आता काय जीव घेशील तिचा. पुढच्या बाजारात तिने गेली. चालला होता. अरे शेतात चालला ना भाऊ. येतो रे भाऊ. हा ये मदन भाऊ. हा झालं का काम तुमचं? नाही ना उद्या बोलवलंय ना परत. आज नाही होणार बोलला. सोनू काहीतरी खायला शिंता आणलो रे. तेच म्हटलं अजून कसा आवाज आला नाही. नेहमीच आहे त्यांचं. जाऊ दे तू दे. जास्त काय बोलू नको. मगन मगन ओ मगन. अरे वसंत अरे का रे बाप्पा तू. अरे इतका कशाच्या विचारात मगर आप्पा तू. मनाला इथल्या गर्दीत बसेल तू. पण इकडून कोण आलं कोण गेलं याच्याकडे काही ध्यान नाही तू. किती वर्षानं भेटला रे बापा. अरे तू काही इकडे येतच नाही. तुझं घरदार आहे मायबाप आहे शेतीबाडी आहे पण तू लय करून काही इकडे येत नाही बापा. गावाकडे येणं जाणं तसं कमी झालं.
अधून अधून सणावार आले लग्न कार्यालय रातभर राहिले की चालले सकाळी. या पायाच्या आशीर्वादानं समजा व्यवस्थिशीर आहे. आता इकडे गावाकडे आलं ना तर माझी उभी रमत नाही पाहिजे. आपल्या बरोबरीचे जेव्हा भावाचे सोबते मी कोणी पटकन बोलायला आलेले भेटत नाही. अरे काय भेटतील वसंत भोवते लोक. जो तो आपल्या आपल्या जोजारात गुंग आहे. आपल्या बरोबरीचे लय लोक मरी बी गेले बापा. तो रामल्या बी मेला. हा आणि तो बाळ्या लक्ष बी ह्याच वाटेवर आहे. रे मातीत राबणारे आणि नादारीत जगणारे लय जे जगता नाही बाबा. रामल्या लय पैसा आहे का? बायको मरी गेली आता कोण पाहिन त्याच्याकडे. कोण काळजी करीन त्याची. तो उशिरा बी आला पाशिरा बी आला तर जीव घाले त्याला कळ काढी सण. हा आणि बायको मेली आणि वर्ष 6 महिन्यात चटणी झाली बघ रामड्याची. बिडी काऊन पितो अजून बी? अरे जवानी ठीक होत ते. तो ते खरं आहे वसंत. या बिडी पाहिली आहे ना एखाद्या टायमाले खोकली सण रातभर जप बी येत नाही बघ. मला काही समजत नशीन का ह्या उतार वयात बिडी पिणं चांगलं नाही म्हणून. तरी मी बिडी पितो. हे तुले समजणार नाही भो. चहा पी घेऊ आपण चहा. इथे उपचार द्या. अरे भो तुझ्या प्रवास चालू आहे एक्सप्रेस गाडीतून एसीच्या डब्यातून आणि आमचा प्रवास चालू आहे पॅसेंजरच्या गाडीतून टुकू झुकू. अरे हे का आयुष्य झालं का बाबा. आणि मग या अशा आयुष्यातून सुटका करून घेण्यासाठी पेनी पडते बिडी. रे बाबा येळीले जेसीबी पेनी पडते. काय सांगू तुला आता. हॅलो. हा म्हणजे देशी बी पितो का तू? मग आता मी बिड्या खाऊन पितो देशी खाऊन पितो. आलं का तुझ्या झालं. थोडं आलं ध्यानात पण म्हणवत असं काही प्रकाश पडला नाही म्हणू त्या. मी तर तुला पहिलेच म्हणे तुला समजणार नाही म्हणून. अरे माझ्यासारख्याचं आयुष्य समजायले कठीण आहे बाबा. आता पाडू का तुझ्या डोसक्यात उजेड. हा पाडू. हे पाय तुला आता फोन कोणाचा आलता. बायकोचा फोन होता ज्यासाठी. आता इकडे ते अशी बोलत बसला ते जेल जायला घडी भर उशीर झाला. मग आता पाय तुला घरी जायला थोडासा वेळ झाला तर लगेच तुझ्या बायकोचा फोन आला कवा जेवायला येता म्हणून. आमच्या घरी तो कोणी वाट बी पाहत नाही रे भाऊ आमची जेवायसाठी. माझी बायको म्हणून 10-12 वर्ष झाली. माझ्या बिछाना पडेल असतो बाहेर. कवा कवा लय उदास वाटतो. रातभर जप बी येत मग काय करवा. आणि मग या अशा आयुष्यातून सुटका करून घेण्यासाठी पेनी पडते बिडी आणि काही माहिती देशी बी मारणी पडते. मग जेव्हा तेव्हा कारण बरं तुला पोरं सुना नाही का? तू त्याकडे ध्यान नाही देता का? तुझी काळजी नाही करता रे. पोरण सुना आणि काळजी. अरे बापा तू 8-15 दिवस जातो लेकाकडे म्हणून तुला तसं वाटतं. जरा कायमचं राहायला जाई पाय मग लागीन तू या बी दिवा. तरी बरं रे बापा मी अजून बी वावरामध्ये काम करतो. काय तू या वयात अजूनही वावरात काम करतो? नाही यार मग जाय की सण बाईट पटलं बरं का. जाय रे बापा आता जाय. तुला फोन आलता जाय. आला की भेटत जाय फक्त. बरं आला का भेटीन मी तुले. हा. मग गाडी तिकडे राहिले. हा बरं चालेल येतो मी. हा आला की भेटत जाय. जाऊ मजा येतो रे.
अरे मदन भाऊ ये आज तर द्राक्षावर विरा आली बाप्पा. उपास गिपास आहे का? अरे कशाचा उपासना बिपास रे मदन भाऊ हा? ये अरे खा वाटलं ना खातो आपण आपलं ऐकत घेऊ हा जीवाले मारू नाही हा पोर आणता कधी मध्ये घरी पण आपलं घर पावलं कटलेत ना हा? घरी पोर सोर वाऱ्या नातू अरे त्याइलेच पुरत नाही खायले मग आपल्याला काय देतील ते म्हाताऱ्या माणसाले हा? तू म्हणतो ना ते बी खरंय शिरपत भाऊ. अरे हे पाय आता सांगू नये म्हणता पण सांगणं पडतंच आलं. आता तू आहे ना तू आपल्या हमेशाच्या बैठकीतला आहे आणि जवळचा आहे म्हणून तुला सांगतो. अरे भाऊ मांगल्याच्यावारी मटण आणलं तर आमच्याकडे चांगलं अर्धा किलो आणलं तर बरं हा. आणि नेहमी सारखा माया नंबर लागला जेले सर्वात शेवटी. मग काय भो त्या ताटलीभर रश्श्यामध्ये माया वाट्याला काय आलं असेल? अरे बकरीचा कान फक्त. काय करतो भो असं वाटलं कुठे जावं ताटावून. पण आता या म्हातारपणात जायसन बी काय करशील कोणी खाशील. जे समोर आलं खाणं पडतं भो. आता कोण करीन माही काळजी का म्हातारं राहिलं जे असं त्याच्यासाठी वाटीभर भाजी काढी ठेवा. नाही रे भो नाही कोणीच नाही करत एवढी काळजी. जे आहे ते बरंच आहे शिरपत भाऊ. म्हणून सांगतो मी मदन भाऊ काही मन मारून जगू नाही. अरे म्हातारं झालं म्हणून काय झालं आपल्याला का जीव नाही का आपला जीव लळावत नाही काही खायला का पियाले हा? अरे हॉटेलमध्ये गरम गरम जिलेबी निघत राहिली म्हणल्यावर वाटत गरम जिलेबी खावी म्हणून मग घ्या की खाऊन हा? अरे या भर दुपारी उन्हाळ्यात जीव लई का सवीस होतं रे उन्हानं. मग दिवसाचा थंडागार रस केव्हासा वाटतो मग घ्या की पिऊन मन भरी सर हा? तू म्हणतो ना ते बी खरं आहे शिरपत भाऊ. पण कसं आहे अरे पोरं बाळ घरात बसेल आहे आणि आपण एकट्यानं जायचं हॉटेलमध्ये खायला मनाले गोड नाही लागत भाऊ. ते हे पाय मदन भाऊ तू असा विचार करणार असशील ना तर मग तू आत्मा कधीच गार होणार नाही. अरे कळलं विचार करशील तू पोरा बाळांचा हा? अरे गंज केलं तू ना त्यांच्यासाठी मला का माहित नाही. अरे मदन भाऊ अरे वो खडल्यात फेकी द्यायची ती चप्पल हा? अरे खिया मारे मारे सण किती दिवस वापरशील रे तू हा? अरे तू ना मीठ मिरचीचा संसार केला रे हा? अरे कोल्हान जमीन बागायती केली तू ना पोर आणले चांगलं घर बांधली दिलं अजून किती करशील रे पोरांसाठी हा? किती करशील शिरपत भाऊ. अरे तुझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहे समजा. मदन भाऊ आता हा परवाचा ऐतवार जाऊ दे त्याच्या भवरल्या ऐतवारी आपण हॉटेलमध्ये जाऊ मटण खायले. मी कावाडीन तुले डाव्यावरचं मटण मी लई इच्छा आहे रे कधीची. म्हणतो ना तर जाऊ आपण. मी येईन ना तुझ्यासोबत पण आता चालतो रे भाऊ. आता निघतो मी लई उशीर झाला बघ मयात जायला. जाय ना मदन भाऊ जाय वावरात. अरे काम करत असला ना तर आज म्हातारा गोड लागतो बरं घरच्या इले. मी काय म्हणतो पुढल्या ऐतवारी लक्षात ठेवतो बरं अरे भाऊ डाव्यावर मटण खायले हा भुलतो नको. अरे इन खरंय ते आपणच जायचो आपल्या जीवाला. काही खा वाटलं तर खात नाही काही प्या वाटलं तर पित नाही. हे आज किती वर्षानं द्राक्ष लागले आपल्या तोंडाले ते बी त्या शिरपत भुने दिले ना म्हणून.
हॉटेलात गरम गरम भजेन जिलबी खायले कितले वर्ष झाले आपल्याला. ते बी त्या शिरपतनं नेलतं म्हणून त्या साली शेंगोड्याच्या जत्रेले. अरे घरचे तर कुकडे आणता आणि कुकडे खाता, आपल्याला माहित बी पडत नाही, समजत बी नाही. अडी आपल्या गावात आपण चुकून बी जात नाही हॉटेलात. लोक काय म्हणतील याचा भाव वाटतो आपल्याला. मन लय उदासलं तर मग देशी घेतल्या बिगर चैन पडत नाही जीवाले. मग जा देशी दारूच्या दुकानात. तडी बी लय लपून छपून जाणं पडतं. संध्याकाळी झापड पडल्यावर अंधारात वाटतं आता आपण या दोयाचे झाले. कोणी सगळं सोरं पाहत नशीन आपल्याला. मग कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडं तिकडं पाहत अंधार पडला की पटकन घुसा देशी दारूच्या दुकानात. खुटकन एक दोन गलास मारला की पटकन दुकानातून बाहेर निघा. साला देशी प्यायला गेलतो का दुकानात चोरी करायला गेलतो आपो. साला निश्चितीनं बशीसन घोट घोट घेत आरामात कधी पेत बसलो असं तर काहीच झालं नाही आयुष्यात. मग बसा एखाद्या ठिकाणी बिडीचे झुरके घेत आणि विचार करत लोक काय म्हणत असतील तसं. लोकायला काय लागतं बोलायला. अरे आपलं दुखणं काय ते आपल्यालाच माहित राहतं. आता आपू का सर्व जगाने सांगत बसा आपलं दुखणं काय आहे ते. नाही भाऊ अशानं असं आता हे धाब्यावर जेवायला जायचंच पाय. किती मागे पुढे कधी राहिला तू या जीव. वाटतं लोक काय म्हणतील. आपला जीव बी असा काढू घडलो देवानं तसाच आहे मग. मले नाही राहणं आता असं. पोरका बाप निसल